बोला. नमस्कार, मी अप्पासाहेब पुजारी, माजी महापौर बेळगाव महानगरपालिका, कोळी समाज देवस्थान कमिटी अध्यक्ष. आज मी समस्त जनतेला, समाज बांधवांना विनंती करू इच्छितो की दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता दुर्गामाता देवी किल्ला तलावाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीने सामील होऊन कुंभमेळावा, विविध वाद्यपथक, घोडे, हत्ती आणि उंट यांचा समावेश संपूर्णरित्या आमची पूर्ण जय्यत तयारीनं मिरवणूक निघणार आहे. त्या दिवशी अंबिगर चौडय्या जयंती आम्ही या दिवशी साजरी करत आहोत. सकाळी 8:30 वाजता किल्ला तलावाकडून प्रारंभ होऊन 11 वाजता चन्नवा सर्कल येथे सरदार हायस्कूल ग्राउंडवरती सांगता होईल आणि सरदार हायस्कूल ग्राउंडमध्ये 2 तास विविध कार्यक्रम आणि समाजाच्या वतीनं समावेश, जनजागृती समावेश या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बेळगाव जिल्ह्यातील, आजूबाजूच्या खेड्यातील, तालुक्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही समस्त जवळजवळ 20 ते 25 हजार जनसंख्येनं आम्ही हा सर्वसमावेशक मेळावा करत आहोत. मेळावा करण्याचा उद्देश हाच की 12व्या दशकामध्ये अंबिगर चौडय्या, बसवांनांच्या वेळेला अंबिगर चौडय्या हे महान गुरु, वचनकार, उपदेशकार होऊन गेले. त्यांचे उपदेश, आचार विचार जनमानसात रुजू होण्यासाठी त्यांची जयंती आम्ही साजरी करत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही हा सर्वसमावेशक मेळावा आयोजित केलेला आहे. तरी समजना मी विनंती करतोय की त्या दिवशी आपलं कोणतंही काम असेल तर ते बाजूला ठेवून 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी आणि हा कार्यक्रम यशस्वी करून द्याल हीच विनंती. नमस्कार. तानाजी मालुसरे हे या समाजाचेच. शिवरायांच्या वेळेला गड आला पण सिंह गेला, ज्या तानाजी मालुसऱ्यांनी आहुती दिली त्या समाजाचे आम्ही वंशज आहोत. आमच्या समाजाचे भारताचे माजी राष्ट्रपती कोविंद हे अखिल भारतीय कोळी समाजाचे 14 वर्ष अध्यक्षस्थान होतं. त्याच्यानंतर साध्वी ऋतंभरा अशी विविध कलावंत, गंगूबाई हनगल, धारवाडच्या गान सम्राज्ञी गंगूबाई हनगल, या सर्व हे आमच्या समाजाचे आहेत. व्यासमुनी, अगस्त्यमुनी, भीष्म, महाभारतातील भीष्म आणि गंगा परमेश्वरी हे आमचे कुलदैवत आहे. या समाजाचे वंशज आम्ही. या समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून हा मेळावा यशस्वी करत आहोत.